नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, उद्या आहे 6 ऑगस्ट. 6 ऑगस्ट या दिवशी भव्य दिव्य असं निमसोड या ठिकाणी ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान मित्रांनो उद्या भरणार आहे. जबरदस्त असं मैदान आहे मित्रांनो. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढी मोठी मोठी बैल आहेत ती सगळी बैल मित्रांनो उद्याच्या मैदानात मित्रांनो येणार आहेत. सगळ्यांचे पैरे एकदम फिक्स झालेले आहेत मित्रांनो. भरपूर म्हणजे भरपूर दिवसातून आता माळशिरसचं आपलं जे मैदान झालं त्याच्यानंतर ओपनचं जे मैदान आहे पहिलंच ओपनचं मैदान मित्रांनो आता पार पडतं. ते आपलं उद्या आहे, जे की निमसोड मैदानाच्या फाटीवरती आहे. सगळी मित्रांनो बैल तयार झालेले आहेत, सगळ्यांचे पैरे फिक्स झालेले आहेत. जबरदस्त सगळ्यांनी कंबर कसलेले आहेत. जेवढे हिंद केसरी बैल होते आत्ता जे मैदान झालं माळशिरसचं मानाचं असं जुनं पारंपरिक जुना बैलपोळा मैदान, या मैदानामध्ये जेवढी बैल फायनलला राहिलेली ती सगळी बैल मित्रांनो ती सगळी बैल उद्याच्या मैदानात मित्रांनो येणार आहेत. आणि सगळ्यांचे जे पैरे आहेत ना ते फिक्स झाले, जबरदस्त असे पैरे झालेले आहेत. आणि उद्याच्या मित्रांनो मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव मित्रांनो द्वादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो येणार आहे. आणि बकासूरचा पैरा आपल्याला तुम्हाला मी सांगणार आहे. मी आता प्रॉपर तुम्हाला 2 ऑप्शन देणार आहे. त्या 2 ऑप्शनमधनं तुम्ही सांगायचं आहे की कुठला पायरा असू शकतो, ते तुम्हीच मित्रांनो मला सांगा. तर मित्रांनो आपला जो लाडका आहे द्वादशम हिंद केसरी बकासूर याचा जो पायरा आहे, आता जो जुना बैलपोळा मैदान झालं तिथं तो गुलाला तर राहिला नाही. खूप म्हणजे खूप बेकार वाटलं, कारण का एवढं मोठं मैदान होतं ना, आपला देव जो गुलालापासून वंचित आहे. हिंद केसरी मैदानात त्याला गुलाल पाहिजे होता आणि ही आपली खूपच म्हणजे खूप अपेक्षा होती की देवाला आपल्या गुलाला पाहिजे. आता उद्याचं मैदान नक्कीच आपला जो देव आहे तो गुलालात मित्रांनो उद्या राहीलच, एवढं तर आपली आशा आहे आणि हे 100%च होणार आहे. तर आपला देव बकासूर याचे 2 मी तुम्हाला बैल सांगणार. त्या 2 बैलांमधला 101% आता यंदा तर तुम्हाला सांगतोय ह्यावेळेस हे 2 बैलांपैकी एक बैल आपले देव बकासूर बरोबर मित्रांनो आहे म्हणजे आहे. तर पहिला जो बैल आहे तो मी सांगतो की स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांची नवीन खरेदी, जो म्हणजेच की देवा दादा मित्रांनो एक हा आहे. आणि दुसरा म्हणजेच की मित्रांनो पेडगाव हिंद केसरी 1 नंबरचा मानकरी. आत्ता ते हे आपलं माळशिरसचं मैदान झालं त्यात पण त्यानं पाळला आहे जबरदस्त, तो म्हणजेच की विसापूरकरांचा कार्तिक आणि आपला देवाभाई या दोघांपैकी एक जो आहे तो उद्या आपला देव बकासूर बरोबर मित्रांनो पाळणार आहे. तुम्हाला काय वाटते देवाभाई बरोबर गाडी कशी पळ? देवाबाई पण टॉपचा हातेरे जबरदस्तच असं पळते ना आपल्या देवाबरोबर पाळल्यावर बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या, तर राडाच होणार आहे. तुम्हाला काय वाटते सांगा, गाडी कशी पळू शकेल? याच्यानंतर आपला कार्तिकला तर उजेडात तर आपल्या देव बकासूरनंच आणले, त्यामुळं कार्तिक पण फुल फॉर्ममध्ये आपला देव बकासूर. आणि कार्तिक ही पण गाडी कशी पळेल तुम्हाला काय वाटते? उद्या गाडी 1 नंबर करेल का? आपली तर इच्छा आहे की गाडीने 1 नंबर करावा आणि देवाला आपल्या गुलाल लवकरात लवकर मिळावं, ही खूप म्हणजे खूप मनापासूनची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट करा आणि सांगा.